गरजच आहे. काय करायचं? दोन दोन मुलं आपल्या पदरी टाकली तरी सुद्धा आपण रिकामे. हे असं जर करायचं होतं तर ही अशी चेष्टा का केली नशिबाने? तर नशिबाला दोष देऊन काय उपयोग? त्याने तर तुला इतकं दिलं जितकं कुणालाच दिलं नसेल. आणि पुत्रिकाला 2-2 मुलं दिली त्याने. आणि तू काय केलास? कमनशिबी तू आहेस सुनील. कमनशिबी आपण आहोत. देवाच्या गणितात खाडाखोड करायला गेलो. नशिबाला कराराच्या चौकटीत बसवायला गेलो. पण काय मिळवलं रे? सुनील, मी तुला म्हटलं होतं ना, खरंच सांगते, कधीच वाटत नव्हतं ते खरं व्हावं. पण तेच झालं रे. तुझ्या कराराने तुझं वाटोळं केलं रे सुनील. आणि माझंही. जयश्री, सुनील, आपलं बाळ केलं रे सुनील. आणि राधाही आता मूल देत नाही. तुझं बाप होणं, माझं आई होणं, सगळं हिरावून घेतलं रे त्याने. आता तूच मला सांग, मी काय करू? ते पांढरे कागद छातीशी धरू की ते कराराला पाळण्यात टाकून जोजवू? सांग ना. जयश्री, राधाशी बोल ना तू. एकदा बोलून बघ तिच्याशी. या सगळ्यातनं आपल्याला राधाच वाचू शकते. एकदा बोल ना तिच्याशी. हे बघ, मी ते सगळे करारचे फेकून देतो, फाडून टाकतो, चालून टाकतो सगळे. पण तेवढी एक संदूक आशा फुलकी परत पेल्याची. जयश्री, बस माझे पोरगे मला परत दे ना. माझे पोरगे मला परत आणू दे. परत आणू दे माझे पोरगे मला. मग पुढे चालेस राधा. ऐक ना माझं. राधा थांब ना. तुला तुझ्या मुलाची शपथ आहे राधा, थांब प्लीज. राधा, मी तुला आता कसं सांगू? काय करू मी? मी हात जोडतो तुझ्या पुढे राधा. मी हात सोडतो.
माझी अगं तुझ्या मुलाला त्या अंकुशला एवढंसं खर्चटलं तरी अस्वस्थ होतेस ना तू. मग माझ्याकडे बघ ना, काय झाले माझी दशा राधा. काही ठेवलं नाही ग, सगळं हिरावून घेतलं माझ्याकडनं. ना माझा बाप पण ना हिचं आई पण, काही राहिलं नाही राधा. ते करार ना असे माझ्याकडे हसत हसत माझ्या भोवतीनं गोल गोल फिरायला लागलेत आता राधा. मला ना आता नको आहे सगळं. मला फक्त माझी मुलगी हवी राधा. मला माझी मुलगी दे ना. मी तुला वचन देतो, मी तिला सोन्यासारखं सांभाळीन राधा. मला माझी मुलगी दे ना. मी तुझ्या पाया पडतो राधा. मला माझी मुलगी दे. पाया पडतो, पण माझी मुलगी मला परत दे ना राधा. राधा माझी मुलगी राधा. माझी मुलगी राधा. माझी मुलगी. हो हो हो. थांबा मोकाशी. तुमची सुटका एवढी लवकर नाही होणार. आज मी माझी पोरगी ताईंच्या ताब्यात देते. यात फक्त आणि फक्त ताईंची पुण्याई जबाबदार आहे. यात तुमचा 1% वाटा नाही, तुम्ही आधी लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, माझी पोरगी मी तुम्हाला फक्त 18 वर्षासाठी देते. तुम्ही तिचा फक्त 18 वर्ष सांभाळ करायचा. 18 वर्ष झाली की माझी पोरगी माझ्याकडे परत येईल. अनास एक करार मी करणार आहे तुमच्या बरोबर. करार? होय, करार. दत्तक करार. आज तुम्हाला तुमचीच पोरगी माझ्याकडून दत्तक घ्यावी लागेल. वयाच्या 18 वर्षापर्यंत माझी पोरगी तुमच्याकडे राहील. 18 वर्ष तुम्ही फक्त तिचे सांभाळ करते म्हणून राहाल. माझी पोरगी 18 वर्षाची झाली की तिला माझ्या ताब्यात देण्यात येईल. या सगळ्या अटी जर तुम्हाला मान्य असतील तर या कागदांवर सही करा, नाहीतर माझ्या पोरीला घेऊन मी चालले. नाही. तुमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाहीये मोकाशी साहेब. स्वतःच्या करारापोटी स्वतःच्या पोरीला दत्तक घ्यायची वेळ आली आहे तुमच्यावर. आता हा माझा करार आहे. करताय सही? सगळेच करार लिखित नसतात सुनील. काही अलिखितही असतात. विश्वासांचे, नात्यांचे. आणि हा करार हा तर तुला पाळायचा आहे. भवताली अंगार धुमसता चुकल्या वाटा चुकला रस्ता
चुकल्या वाटा चुकला रस्ता